हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्वराज रेसिपीज. आज आपण चटपटीत आणि झटपट होणारी कैरीची फोडणी बघणार आहोत. त्यासाठी इथे मी कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. कैरी चिरायच्या आधी धुवायची, त्यानंतर तिला स्वच्छ कोरडी करून घ्यायची. थोडीशी साखर घेतलेली आहे, एक लिंबाची फोड घेतलेली आहे. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही लाल तिखट घेऊ शकता, कितपत तिखट हवं आहे तेवढं. चिमूटभर हळद, थोडासा कलर येण्यासाठी, चवीपुरतं मीठ, फोडणीसाठी जिरं, मोहरी आणि हिंग घेणार आहे. तर सगळ्यात आधी मी ही कैरी चिरून घेणार आहे. तुम्हाला जसे तुकडे हवेत तसे तुकडे करायचे. हे पहा, मी असे तुकडे करून घेतलेले आहेत. तुम्हाला हवं तसं तुम्ही कट करू शकता. फक्त ही मधली बी जी असते कोय, ही घ्यायची नाही. आता ह्यामध्ये ही साखर, हळद, मीठ आणि लाल तिखट घालून मिक्स करायचं आहे. आणि ही लिंबाची फोडसुद्धा ह्यावेळेसच पिळायची ह्याच्यात. आणि हे आता छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, मी सगळं मिक्स करून घेतलं आहे. आता जसं जसं कैरीला पाणी सुटेल तसं तसं ते मसाला अजून मिक्स होईल छान. तर मी इथं आता एकीकडे फोडणी पात्रामध्ये तेल तापवत ठेवलेलं आहे. पण फोडणीची तयारी करूयात. तेल थोडंसं जास्तीच घ्यायचं. मोहरी तडतडली की जिरं, हिंग आणि त्याला थोडीशी आपल्याला अशी झटका द्यायचा आणि गरम गरम फोडणी आपल्याला ह्या कैरीवरती ओतायची. बघू शकता किती छान तडका बसला त्या कैरीला. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपली चटपटीत कैरी झालेली आहे. तुम्ही हे जेवणाच्या आधी 1 तास आधी अशी बनवून फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे ती छान मुरते आणि 1-2 दिवस टिकते. फक्त फ्रीजमध्ये व्यवस्थित झाकून ठेवायचं. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. Like, share and subscribe to my channel.